अंतकरण भावा गुण गायीण आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीण आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीण आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम चंद्रनीलंबुदाभं जगन्निहित पाणि मंडलं मंडलानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदा यधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकर प्रथम नामना संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतार कलाकांकते ज्योतिकामोदि वक्त्रम खलानी शवादापणोदार्हदाक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओं नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
बाहेर आवाज येईल. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा गायन करताना ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्यक्त्वा स्थिजसुरास्थितराज लक्ष्मीं धर्मिष्ठारि वचसा यदगादरण्यं माया मृगं दयिते स्फितमन्मदावत् वन्दे महापुरुषते चरणारविन्दं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम. जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखण चोर विठल विठल हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्या अवतभूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा हा चारचरणाचा आणि मागणीपर प्रकरणातला अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी आपण निवडला. विठ्ठल विठ्ठल आपण सर्वजण उपस्थित आहात. आपणा सर्वांना ज्ञातच आहे मा भगवतीच्या कृपेनं भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं परम श्रद्धेय भास्करगिरीजी महाराज बाबांच्या प्रेरणेनं परमपूज्य वैकुंठवासी माधवबाबा लांडेवाडीकर वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे भानुदास महाराज गायके पंढरीनाथ महाराज तांदळे यांच्या कृपा आशीर्वादानं उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रम नेवासा वेदांत तसेच वेदांताचार्य देवीदास महाराज मस्के ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या आशीर्वादानं आणि समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अतक सहकार्यानं शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं चालू झालेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा नामसप्ताह आणि या नामसप्ताहामधील अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. खरं तर आज या देवस्थानवरती मी पहिल्यांदाच आहे. आई जगदंबेचं या ठिकाणी मंदिर आहे. मा भगवतीचं प्रागट्य आपण गेले 9 दिवसापासून नवरात्र उत्सवामध्ये मैयाची सेवा श्रवण करतो आहे. आणि खरं तर श्री शक्ती काय आहे आपण गेले 8-9 दिवसापासून ऐकतो आहे. मा भगवतीचा अवतार जर झाला असेल तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की अनादि निर्गुण प्रगटली भवानी आदि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला गुणी त्रिविध तापाती करावया जाडणी भक्ताला की तू पावसे निर्वाणी आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे ऐका जोगवा मागे ऐका जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे महिषासुराला मारण्यासाठी मा भगवतीनं अनेक रूप धारण केली. आणि म्हणून आपण हा शारदीय नवरात्र उत्सव जो आहे अगदी 4 वर्षामध्ये 4 नवरात्र उत्सव येतात. पण हा जो नवरात्र उत्सव आहे आपण अत्यंत श्रद्धेनं मा भगवतीची उपासना आराधना या 9 दिवसामध्ये करत असतो. ज्या वेळेला घट बसवला जातो त्यावेळेला प्रत्यक्ष मा भगवतीच आपण त्या ठिकाणी स्थानापन्न केली हा अनुभव आपण घेतो. आणि जोपर्यंत दसरा आहे तोपर्यंत पहिल्या दिवसापासून तर दसऱ्याच्या दिवसापर्यंत आपण देवी पसला दिवा ज्योत कधी विजू देत नाही.
कारण प्रत्यक्ष भगवतीचं स्थान आपल्या घरामध्ये किंवा भगवती विराजमान असते. आणि म्हणून माझ्या ह्या सगळ्या माऊल्या अत्यंत श्रद्धेनं नवरात्र व्रत करतात. या नवरात्र व्रतामध्ये खरं तर या वेळेला भक्ती भावनेनं त्या ठिकाणी मा भगवतीची भक्ती घडावी, उपासना आराधना आमच्याकडून घडावी, यासाठी गावोगावी जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मा भगवतीच्या नावानं जयघोष जागर केला जातो. अतिशय सुंदर या पहाडावरती मैयाचं मंदिर आहे की डोंगर गरजला या आंब्याचा डोंगर गरजला उदो उदो बोला हो आंबा संगे चला हो उदो उदो बोला हो आंबा संगा चला हो डोंगर गरजला या आंब्याचा डोंगर गरजला डोंगर गरजला या आंब्याचा डोंगर गरजला. पायऱ्या चढत आल्यानंतर भावना जागृत व्हावी मैयाच्या दरबारी, असं काहीतरी भजन म्हणावं, काहीतरी मैयाकडं पाहिलं. मैयाच्या मूर्त्या अत्यंत सुंदर आहे. अगदी बघितल्यानंतर असं वाटेल की आता जणू काही भगवती आमच्याबरोबर बोलणार आहे. एवढं सुंदर सोज्वळ मैयाचं खरं तर रूप आहे. प्रथमताच आपल्या या गावामध्ये कीर्तन सेवेचा योग आला. मला वाटतं बरेच दिवस झाले असं कुठंतरी झालं होतं, वस्तीवरती का कुठंतरी, हा चारीला. पण आज खूप दिवसानं हा पुनश्च आज खूप दिवसांना हा कीर्तन सेवेचा योग आला. खरं तर मंडळींनी खूप आग्रह केला. गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू आहे 2 ते 5. काल नेमकं असं झालं ना, मला असं वाटलं की येवल्याजवळ एक दिंडोरी गाव आहे, तिथलंच काल्याचं कीर्तन मी घेऊन बसले आणि काल 5 वाजता 4:30ला घरून निघाले कथा संपून. तर 6 ते 8 काल्याचं कीर्तन होतं. मला पोहोचायला 8:30 वाजले. जवळपास 8:30 ते 10:30 कीर्तन करावं लागलं. अक्षरशः 4 ते 5 हजार लोक बसून होते. कुठंतरी मनात खरंच दुःख झालं की अरे एवढे लोक आपल्यासाठी एवढ्या वेळ बसून, आणि एवढा पाऊस सध्याच्याला चालू आहे ना की अक्षरशः आपण थोडंसं सध्या आपल्याकडं बरं वातावरण आहे, म्हणजे झाला खूप झाला, पण तिकडल्यासारखी एवढी फारच हानी सध्या आपल्याकडे नाही. पण तिकडं अक्षरशः महाराज मराठवाडा इकडं जर आपण कडा आष्टी वगैरे जाऊन पाहिलं तर अक्षरशः एवढं काही खास पाणी नाही त्या भागामध्ये. परंतु एवढा काही पाऊस झाला अक्षरशः काही काहींचे घरं दारं सगळं काही वाहून गेलं. आपण यूट्यूबला सर्च करून बघितलं तर एक बातमी आली होती, एका व्यक्तीच्या 50 गायी वाहून गेल्या. 25-30 गायी जागेवरती, बाबा स्वर धरा, एवढे निवांत नका बसू. 25 ते 30 गायी त्या ठिकाणी जागेवर मृत्युमुखी पावल्या. किती करोडो रुपयानं शेतकऱ्याचं नुकसान झालं. खरं तर अक्षरशः शेतामध्ये माती राहिली नाही. एवढं काही दिवाळी आम्ही या पिकावरती साजरी करू या अपेक्षेनं शेतकरी होता, पण माती मोल सगळं काही होऊन गेलं. मला वाटतं नोकरीवाल्यांच्या घरची दिवाळी होईल, पण या शेतकऱ्याची घरची दिवाळी त्या ठिकाणी होणार नाही. कारण एवढं काही अपेक्षेनं त्या ठिकाणी शेतामध्ये पेरलं, स्वतःच्या पोटच्या लेकरासारखं त्या ठिकाणी महाराज हाताच्या फोडाप्रमाणे शेतकरी शेतामध्ये पेरतो, कष्ट करतो रात्रंदिवस. त्या ठिकाणी कर्ज पाणी काढलेलं असतं, कारण या शेतामध्ये मला पीक उभं करायचं आणि याच्यावरती माझ्या लेकरांचं शिक्षण अवलंबून आहे, माझ्या घरातला आनंद अवलंबून आहे. पण शेतकऱ्याचं दुःख आता एवढं काही वर्ष झाली, एवढा काही पाऊस झाला, बऱ्यापैकी शेतकऱ्यांची शेती माती वाहून गेली. पिकाचं सर्वतः नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. पण आज एकच भावना व्यक्त करावी वाटते बरं, की शेतकऱ्याच्या डोळ्यामधलं अश्रू पुसार कुणी का तो रडतो, का तडफडतो, जाणून घ्या र कुणी. शेतकऱ्याच्या डोळ्यामधलं अश्रू पुसार कुणी का तो रडतो, का तडफडतो, जाणून घ्या र कुणी. कितीतरी संस्थांनी देवांना आपण वर्गणी देतो, मंदिरांना वर्गणी देतो,
पण कित्येक संस्थान पुढे आले की त्या ठिकाणी शेतकऱ्याला जाहीर मदत करत आहेत. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या ट्रस्टीनं 1 कोटी रुपये दिले. साईबाबाच्या मंदिरानं 1 कोटी रुपये दिले. मला वाटतं शेगाव संस्थाननं 1 कोटी, विठ्ठल रुक्मिणी मंदिरानं 1 कोटी. खरं तर देवस्थानच धावून आले. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी थोडंसं वर्षानं या पावसानं खूप शेतकऱ्याचं नुकसान झालं बरं. पण तरीसुद्धा मा भगवतीचा उत्सव आपण मंडळींनी सोडला नाही. अक्षरशः आमच्या गावी तर एवढा म्हणजे सगळीकडेच तो पाऊस झाला. पूर्णतः 1 दिवस रात्रंदिवस पाऊस चालू होता आता 4-5 दिवसापूर्वी. पण तरी सुद्धा आमची कथा झाली कीच पाऊस सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी कथेच्या वेळेलाच उघडला. म्हणजे भगवतीला हे तिचं कार्य करून घ्यायचं असतं. पण आनंद आहे. आज आता आम्ही निघालो तेव्हा आमच्या गावाकडे पाऊस चालू होता. मी म्हटलं इथं जर असं वातावरण असलं तर थोडंसं प्रॉब्लेमच येईल कीर्तनाला, पण इथं सध्या तरी नाही. पण गरमी खूप वाढलेली. आता हे अक्षरशः आमचे काका पखवाज वाजवतात ना, वाजून वाजून अक्षरशः त्यांचा शर्ट ओला झाला, घामाच्या धारा पडत आहेत. पण मी नेहमी पखवाज वादकाला सांगत असते, हा आलेला घाम कधीच पुसायचा नसतो बरं का. कारण लोकांना कळायला पाहिजे पैसा कशाचा आहे, घामाचा आहे. मोठी सेवा खरं तर आमच्या काकाश्रींची आहे आणि याही वयामध्ये गोड मृदुंग तुम्ही वाजवताय बरं. एकदा खरंच टाळ्या वाजवा बरं त्यांच्यासाठी जोरदार व्हावा. आधी करून आपण समस्त सकल वारकरी आहे, गायक वादक मंडळी आहे ज्यांनी प्रथमतः चाल गायली अत्यंत गोड. जातिवंत वारकरी आहे ना, तो प्रथम चालीवरनं कळत समजवून घेत असतो की हे नेमकं कीर्तन कसं होणार आहे. म्हणून अत्यंत गोड चाल आपण गायली. आपणाला मनापासून धन्यवाद. अगोदरचे हार्मोनियम वादक बाबा तुम्ही सुद्धा सुंदर हार्मोनियम वाजवता बरं. आणि माझ्या संस्थेतल्या विद्यार्थिनी या ठिकाणी आहे. आपण श्रोतृवर्ग बहुसंख्येनं आहे. मी अधिक वेळ न घेता कमी वेळेमध्ये अगदी गोड चिंतन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे आदरणीय महाराजजी. नाव काय? काय? संदीपजी गिरी महाराज. बर, संदीप महाराज या ठिकाणी, संदीप गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा आपल्याही चरणारविंदी प्रणाम. विठ्ठल विठ्ठल. पाहिलं तर आमच्या माय माऊल्या टाळ घेऊन उभं होत्या, पण पोरी आलेल्या पाहिलं की त्यांनी बसून घेतलं. पण असू द्या, सर्वांची आपली मोलाची सेवा आहे. अगदी वेळेमध्ये मी थांबणार आहे. या ठिकाणी चॅनलवाले दादाश्री आहे आमचा माझा कीर्तनकार, अत्यंत गोड शूटिंग करतात. आणि आपल्या सर्वांना हे कीर्तन झाल्यानंतर अगदी 10-12 दिवसानं हे कधीतरी कीर्तन आपल्याला पाहायला मिळेल. पण हे चॅनलवाले मंडळी हुशार असतात बरं का. माया जे डुकल्या घेतात, बडबड करतात, इकडं तिकडं पाहत राहतात, त्यांची शूटिंग आधी घेतात बरं का. आणि मग तुम्ही म्हणताल बाई आरतीताईचं कीर्तन झालं, त्यांच्या संग चॅनलवाले होते, आता आमचं कीर्तन येणार आहे. तुमचे जर कोणी पाहुणे रावळ्यांनी पाहिलं ना कीर्तन, तर तुम्ही दिसले आणि त्याच्यात ते म्हणते बाई आपली शांत येतं, तिथं जाऊन गप्पा आणि तिथं जाऊन बडबड करते, असं होऊ नये. असं जर वाटत असेल तर सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका बरं. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा ओला सुका दुष्काळ तुमच्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या विधीला आल्यासारखं तर अजिबात माझ्याकडे पाहू नका बरं. माया अगदी गोड प्रसन्न बसा. एवढं प्रसन्न बसा की तुमच्याकडे पाहून तासभर तरी मला आनंदानं कीर्तन करावं वाटेल. एवढं प्रसन्न बसा. विठ्ठल विठ्ठल. बरेच या ठिकाणी परिचित मंडळी आहे आणि मला खरं सांगते नावं काय कोणाची माहिती नाही बरं. सगळ्यांचे फोनवरती नावं येत होते, सोनवणे आहे, पण बऱ्यापैकी सगळ्यांची चेहरा ओळख आहे. कारण मला वाटतं 1 वर्ष का 2 वर्ष मी हिंगोणी पायी दिंडी सोहळ्यामध्ये, हिंगोणी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये तुमच्यामध्ये होते. त्यामुळे बऱ्यापैकी चेहरे मला या ठिकाणी परिचित आहे. पण सगळ्यांचं नाव घेणं मला शक्य होणार नाही. संप्रदायाच्या नियमानं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी प्रणाम करते. आणि अत्यंत गोड अभंग सेवेकरिता थोडंसं निवडला होता वेगळा, पण म्हटलं न जाणू पुन्हा पाठीमागे जमेल न जमेल. आणि नवीन अभंग घेतला की पाठ नसलं की म्हणणाऱ्याची फजिती होऊन जाते. त्यामुळं अत्यंत गोड अर्थाचा, सोपा, सगळ्यांच्या पाठातला, सगळ्यांच्या परिचित अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी आपण निवडला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मागणी मागतात. सर्वसामान्य जीवानं जरी हा अभंग ऐकला तर प्रत्येकाच्या लक्षात यावं की तुकोबाराय मागणी मागतात. पण मागणीबद्दल परिचय करून देताना महाराज सांगतात की काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. कुणाला काही मागायचं नाही, आमच्या वडिलांची वंश परंपरा आहे.
स्वतःचा परिचय करून देताना महाराज म्हणतात कुणाला काही मागायचं नाही, पण अभंग जो निवडला तो मागणी पर प्रकरणातलाच. विठ्ठल विठ्ठल संत मागत नाही असं नाही, पण मागत असताना देवाचं न मागता देवच मागतात. जसं गोस्वामी तुलसीजींना प्रभू रामचंद्रजी म्हणत होते की तुलसीजी तुम्ही काहीतरी मागा, पण तुलसीदासांनी सांगितलं तुलसी करपल कर करे करतल कर ना करे, लेकिन प्रभू जिसदीन करतल कर करे उसदीन मरण भले. देवा मी तुम्हाला काही मागणार नाही, पण ज्या दिवशी मागण्यासाठी हे हात सामोर जाईल त्या दिवशी की हाता पसरी जिणे धिक त्याचे, हात पसरी जिणे धिक त्याचे, हात पसरी जिणे धिक त्याचे, हात पसरी जिणे धिक त्याचे. तुका म्हणकारी ब्रह्मांड ठेंगा, तुका म्हणकारी ब्रह्मांड ठेंगा, तुका म्हणकारी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणकारी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिणे धिक त्याचे, हो हात पसरी जिणे धिक त्याचे. हात पसरी जिणे धिक त्याचे, हात पसरी जिणे धिक त्याचे. तुकोबराय सांगतात, खरं तर तुलसीजी सांगतात ज्या दिवशी मागण्यासाठी हात पुढे असेल तो दिवस हा तपस्वी जिणे धिक त्याचे. देवा यासाठी मी तुम्हाला काही मागणार नाही. तसं पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष तुकोबांना म्हणतो तुकोबा तुम्ही काहीतरी मागा, पण तुकोबा सांगतात देवा मी तुम्हाला काही मागणार नाही. अहो तुकोबा तुमची परिस्थिती गरीबी म्हणून तरी मागा. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात देवा तुझ्याकडे पाहून एकदा वाटलं होतं रे तुला मागावं, पण तपासांती कळालं हे तुझं नाही, हे सगळं भाड्याचं आहे. भाड्याचं म्हणजे भाडोत्री आणलेलं आहे. देवा एकदा तुझ्याकडे पाहिलं ना असं वाटलं की मागो मुकुट माथीचा तरी तू आणिला इंद्राचा, मागो कुंडल करणीची तरी तू आणली कर्णाची, पण देवा मागो पादुका चरणाच्या तरी तू आणल्या शेषाच्या. तपासांती कळालं देवा हे सगळं तुझं नाही, हे सगळं तू आणलेलं आहे, त्यामुळे मागायची इच्छा वाटत नाही. पण तुकोबा म्हणतात देव जगदीश्वर म्हणतात मागावं तुकोबा, परिस्थिती गरीबी म्हणून तरी मागा. तुकोबाराय म्हणतात देवा मी तुम्हाला काही मागणार नाही. म्हणले मग तुम्हाला धन संपत्ती देऊ. महाराज सांगतात नलगे मुक्ती धन संपदा, पण संत संग देई सदा. देवा द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये मला संत संगती दे. म्हणे हे तर मी देईल, पण एक देऊ करू का तुम्हाला? म्हणले काय? ज्याची तुम्हाला गरज आहे, ज्याच्यासाठी सायास प्रयास करताय. कान जवळ करा तुकोबा, तुमच्या कानात सांगतो. कानात सांगितलं, पण तुकोबाराय म्हणतात देवा तुमचाच कान इकडं करा. तुम्ही जे मला देऊ करताय मुक्ती, ते मुक्ती बाबती ऐका की तुका म्हणे मुक्ती पराणी लिनोवारी, तुका म्हणे मुक्ती पराणी लिनोवारी.
गरज नाही. देवा ऐका ना. तुका म्हणे मुक्ती परणी लीनोवरी आता दिवस चारी खेळी मिळी खेळी मिळी खेळी मिळी खेळी मिळी आता निशिन तिने पावालो विसावा. मला मुक्तीची गरज नाही. म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा म्हणतात मागा, पण तुकोबा नकार देतात. पंढरीच्या वारीला जावं, पण जगदीश्वराला पांडुरंगाला काही न मागता यावं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवाला काहीतरी मागणं म्हणजे हे देवासाठी ओझं असेल. पण पांडुरंगाना म्हणावं तुकोबा तुमची फार परिस्थिती गरिबीची आहे हो, अहो तुम्ही काहीतरी मागा. पण तुकोबाराय मात्र नकार देतात. वारीला जावं, देवावरती एवढं सेवेचं ऋण झालं, एवढं सेवेचं ऋण झालं, अक्षरशः तुकोबांना पाहिलं की देवाची मान खाली जावी. एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात देवा सायास प्रयास करून येतो रे तुझ्या वारीला, पण तू मला पाहिलं कीच मान खाली घालतो. म्हणजे वारीचं किती महत्व आहे. तुकोबाराय सारख्यांनी संत महापुरुषांनी वारी करावी. आजही देहू पंढरी वारी चालू आहे. आळंदीवरन माऊली येतात पांडुरंगाच्या भेटीला. जेवढे काही देवस्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे, प्रत्येक तीर्थावरन क्षेत्रावरन पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी वारकरी येतात. कारण देव आणि देवी वेगळीच नाही. देवो देवी एकची पाही दुजा भाव राहिला नाही. ज्यावेळेला पांडुरंग परमात्म्याला वारकरी आई म्हणतात ना, त्यावेळेला देवीच्या भक्तांना विचारलं होतं का हो, जर तुम्ही पांडुरंगाला आई म्हणत असाल तर मग आईचा वर्षातनं एकदा तरी गोंधळ घालावा लागतो, तुम्ही वारकरी घालता का? वारकरी म्हटले हो आम्ही घालतो. आमच्या आईच्या गोंधळासाठी नुसते महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक येतात. पण कधी की आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासाठी बसलेले मंडळी टाळी वाजवा एक साथ सगळ्यांनी अगदी प्रेमाने. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासाठी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासाठी गोंधळासाठी जातो ना, पण कधी की आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटियो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटियो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कटियो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. आम्ही वारकरी सुद्धा आमच्या आईचा गोंधळ घालतो. म्हणले गोंधळी तर कधी पंढरपूरकरांनी बोलवले नाही, म्हणे बोलवायची गरजच नाही, कारण आम्ही कोण आहे? आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळी बोला बोला आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आमच्याच गोंधळी
आहे ना महाराज. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मिळे. अरे आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. काही लोकांनी विचारलं देवीच्या भक्तांनी, का हो तुम्ही जर आईचा गोंधळ घालता मग वर्षातनं कधीतरी देवीला कापा कापी. वारकरी म्हणले आम्हाला कापायची गरज नाही. आणि खरं तर मुक्या जीवाची हत्या करणं हे माणूस प्राण्याला न शोभणारी गोष्ट आहे. आणि काही काही लोकांचं खाण्यापिण्यावर प्रेम राहतो. आता 9 दिवस असा कडक दसरा करतील, फक्त दसरा होऊ द्या का खाणारे बऱ्यापैकी आपल्याला दुकानावर उभा दिसतील. बरं आता दसरा झालं की लगेच एकादशी येते. एका जणानं दसरा झाला आणि भलं घेऊन आला बरं का, आता नाव नाही घेणार मी मंदिरात, आणि भलतंच घेऊन आला. बायकोनं बनवून दिलं. बनवून दिल्यानंतर त्यानं काय खायचं ते पोटभर खाल्लं. आणि दुसऱ्या दिवशी 9-10 दिवस एक नवरात्र धरेल होतं, त्यामुळं भलती पोटामध्ये भूक राहिलेली होती. आणि भलं पहाटच उठलं. संध्याकाळी तर पोटभर खाल्लंच, पण भल्या पहाट उठलं. बायको म्हणली का हो एवढ्या लवकर? ती म्हणली तुला माहीत नाही का रात्रीचं उरलंय म्हणून? अहो म्हणे ते तुम्हीच खाणार आहे, तुमच्याशिवाय काय दुसरं कोणी खाणार आहे का? तुम्हीच खाणार आहे, पण काही दम नाही नाही म्हणे. आता भलं पहाट उठलं, आंघोळ केलं आणि केली की तसंच टावेल गुंडळूनच बसलं खायला. बायको म्हणली अहो तुम्हीच खा, पण किमान काही वार सण वार काही बघतान का नाही? मग त्याला वाटलं हा राव, गेलं लगेच कॅलेंडर घेऊन आलं ना आपलं ताट वाढेलच होतं, बाजूला कॅलेंडर ठेवलं. त्याच्यात पाहिलं तर एकादश. आता त्या बघुण्याकडं पाहायचं आणि म्हणायचं उरलं, आणि कॅलेंडरकडं पाहायचं तर म्हणलं एकादश. आता काय करावं, बघुण्याकडं पाहावं तर उरलं आणि कॅलेंडरकडं पाहावं तर एकादश. त्यानं ते कॅलेंडरच बसायला घेतलं. म्हणलं बस आता एकादशच दिसायला नको. असे काही काही देवीचे भक्त असतात बरं. पण मी इथं बसलेल्या भक्तांना विनंती करेल, असं पापकर्म करू नका. आपल्या आपला जे दात आहे, दात जर आपला पडला ना तर दाता खालून येणारं जे रक्त आहे ते आपलंच राहतं, पण तरी आपण पित नाही खात नाही. पण मुक्या जीवाच्या हाडकावरती एवढं प्रेम करतो महाराज की त्यांची हाडकं आपण चुकू खातो. म्हणजे आपल्या शरीरा आपल्या दाताविषयी आपल्याला घृणा आहे आणि त्या मुक्या जीवावरती आपलं प्रेम आहे. बरं खाणारे लोक एवढे कट्टर असतात ना, याला किती ब्रह्मज्ञान पाजा, ते आपल्या पुढचे राहतात. मी एकदा एका घरी गेले आणि ते घरचे लोक म्हणे ताई 4-5 जण भाऊ एकत्र आहे म्हणला, आणि आम्ही नेहमी तुमचे कीर्तन यूट्यूबला ऐकतो. मला आनंद वाटला. म्हणलं वा. म्हणे ताई आमचं घर सगळं परमार्थिक आहे, सगळ्या याच्याच गळ्यात माळी. म्हटलं वा वा छान. पण म्हणे ताई आमच्या सगळ्या याच्या गळ्यात माळी आहे, पण आमच्या 4 जणातलं एकच पठ्ठ्या आहे म्हणलं, फक्त तो एकटाच खातो. मी म्हणलं एकटेच खाते? म्हणे हो. म्हणे जरा ताई तुमच्या भाषेत समजून सांगा म्हणे. सुटलं तर सुटलं त्यांचं. म्हटलं बरं. ते असे बाजूला गेले आणि ते पठ्ठ्या म्हणजे ते माऊलीनं आम्ही असे बसलो. आणि बसल्यानंतर मी म्हणलं का हो माऊली तुमचं घर सगळं परमार्थिक आहे? म्हणे हो ताई सगळ्या याच्याच गळ्यात माळी. म्हणला भावायच्या बायकायच्या सगळ्यांच्याच गळ्यात, पोरायच्या सुनायच्या नातवायच्या सगळ्यांच्याच गळ्यात माळी. म्हणला फक्त एकट्या पठ्ठ्याच्या गळ्यात माळ नाही. म्हणलं का हो तुमच्या का बरं नाही? ते म्हणे ताई मला कणी या घरच्यांनी सोडेले म्हणे. आता तुम्ही रेंजमध्ये असले तर माझं बोलणं कळल, रेंजमध्ये नसलं कधी कधी टावर खालीच रेंज येत नाही, त्याला आमचा नाविलाज आहे. काही काहीला कळतच नाही, काही विनोद कळत नाही, दृष्टांत कळत नाही. पण रेंजमध्ये बसलं, पण रेंजमध्ये नसलं की घोटाळा होतो. आमच्या गावातल्या आजीबाईला म्हणलं आजीबाई आपल्या गावातले सखाराम तात्या कोमात गेले. ती मला म्हणे बाई आरती ताई ते मोठे लोक आहे ते कुठं जातील. म्हणजे असं रेंजमध्ये नसलं की घोटाळा होतो. विठाला विठाला आता ते 4 भावांनी मला सांगितलं, म्हणलं देवा बोलणे दिव्य ज्ञानोपदेश. मी म्हणलं माऊली तुम्ही माळ घातली पाहिजे, गळ्याला कपाळाला गोपीचंदन टिळा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. हे मांस खाणं चांगलं नाही. जो मांस खातो त्याच्या 40च्या पुढे गुडघे निस्तेज होतात. मेदाचं प्रमाण वाढल्यामुळे पाठीचा मज्जातून तो कुजू लागतो. या दृष्टीचं तेज निस्तेज होतं. मांसाहार करू नये. तो मला म्हणलं मग ताई काय खावा? म्हणलं पुरणपोळी खावा. ते म्हणलं हो ताई 1000 पोळी आणि 1 नळी बरोबर राहती म्हणे. आता यांच्या पुढं काही डोकं फोडून घ्या. भलते विचित्र लोक आहे महाराज. पण माझी विनंती असेल तुम्हाला, संत सांगतात मुक्या जीवाची हत्या करून आपले जिभेचे चोचले पुरवणं हे माणूस प्राण्याला न शोधणार. ज्याचे दात सुळासारखे त्याच्यासाठी यांची व्यवस्था आहे. पण तुम्हा आम्हाला पवित्र असा देह दिलाय, जसं आपण अन्न खाऊ तशी आपली बुद्धी राहणार आहे. आणि म्हणून आपले विचार सुदृढ असावे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपलं अन्न त्या ठिकाणी सात्विकता भोजनामध्ये आपली असली पाहिजे.
आणि तेव्हा आपले विचार कुठंतरी शुद्ध राहणारे. विठ्ठल विठ्ठल म्हणून वारकरी सांगतात आम्हाला असं कापाकापी करायची गरज नाही, पण आम्ही कापलेत काय, काम क्रोध बकरा कापा, विकारांना आम्ही कापलेले. संतांची ही भाषा आहे. आणि म्हणून आषाढीचा सोहळा आपण सगळेजण वारीचा आनंद घेणारे मंडळी, उलट 100 वाऱ्या गाडीमध्ये बसून करा, पण 100 वाऱ्या गाडीमध्ये बसून करणे इतकं पुण्य एका पायी वारीमध्ये आहे. आणि म्हणून जन्माला आल्यानंतर आपण एकदा तरी वाजवा ना जरा टाळ्या. असं काही ऐकलं वाजवणे वाटत का तुम्हाला? त्या बिचारे एकट्या माऊलीला अर्थ कळाला, तुम्ही नुसते असे गधड्यावानी माझ्याकडे पाहू राहिले. आणि टाळी वाजवायची असली तर असं प्रेमानं वाजवा, असं टोल नाक्यासारखे नका वाजू बरं का. जोरात एक साथ सगळ्यांनी वाजवली पाहिजे. कीर्तनकार जर एखादा गोड वाक्य बोलत असेल तर अंतकरणातून आम्ही प्रतिसाद दिला पाहिजे. एखादा गायक गोड गात असेल तर आम्ही कधीतरी अंतकरणातून प्रतिसाद दिला पाहिजे. आणि ह्या टाळ्या वाजवण्यासाठी मंडपात नुसते माणसं असून चालत नाही, तर त्यांच्यातली कलाप्रियता जिवंत असणं अति महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये नाही शक्य झालं फार वाऱ्या, जन्मासी येऊनी पहारे पंढरी, पण एक तरी आपण पायीवारी केली पाहिजे. माझे भगवान शिवांनी पायीवारी केली, आपण करतो यात नवल नाही. उलट आनंदानं वारकऱ्यानं म्हणायचं काय की तुळशीची माळा हातात टाळ, तुळशीची माळा हातात टाळ, पताका बांधून काठीला हो, पताका बांधून काठीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला. तुम्हाला दुसरं काही काम नाही, पण बसल्या बसल्या टाळी तर वाजवा प्रेमाने सगळ्यांनी. पांडुरंगावरती मा भगवतीवरती आपलं प्रेम असेल तर सगळेजण टाळी तरी वाजवतील. तुळशीची माळा हातात टाळ, तुळशीची माळा हातात टाळ, पताका बांधून काठीला हो, पताका बांधून काठीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला. हरी बोल. विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला. वर्षाच्या एकादशीला, आरतीला जातो आम्ही पंढरीला, आरतीला जातो आम्ही पंढरीला, वैष्णवांचा मेळा झाला या गोळा, चंद्रभागेच्या काठाला हो, चंद्रभागेच्या काठाला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला. विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला. या सगळ्या मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं जोरदार. क्या बात आहे, अतिशय गोड. आमच्या मुली सुद्धा किती गोड नृत्य करतात बरं.
आणि नाचायचंच असेल ना कथा कीर्तनातच नाचावं बरं, नाही तर आमच्या आजकालचे तरुण नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ताल दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ताल दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, बाबासाठी टाळ्या वाजवा बरं. बाबानं डिरिंगच केली हो. एवढ्या मध्ये उठायचं आणि नाचायचं. वा वा. हा का नाचायचं असेल तर खरंच कथा कीर्तनात नाचावं, नाही तर आमची तरुण पोरं समद्या पोरात मिले ज्वरात रंगात आलया तर डीजे पुढं नाचतात हो. अरे डीजे पुढं जर नाचताल ना तर पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा आम्हाला या संसारूपी राहाडगाडग्यात फिरावं लागणार आहे. पण या 84 लक्षणीमध्ये आम्ही फिरू नये नाचू नये असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही खरं कथा कीर्तनात नृत्य करू. गायनाचे उडे आपुलिया छंदे, काय होईल 8:45 वाजले आणि आपण जर फारच गायनात वेळ घातला ना तर अभंगही तसंच राहून जाईल आणि थोडंसं वातावरणही दूषित आहे. पाऊस जर यायला लागला आपलं काहीही चालणार नाही. आपल्याला इथं कीर्तनच बंद करावं लागेल. इथं कुठली व्यवस्था नाही. मंदिरात जावं लागेल. तिथं आता जमणार नाही कारण खूप आवाज गोंधळ होऊन जाईल. त्यामुळं आपण थोडंसं प्रमाणाला आवडतं घेऊ. नाचण्याचे प्रकार असतात बरं का दादा बाबा काका. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचते. इकडं नाचते का? अरे वा. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारात नाचते. तरुण पोरं दारू पिऊन वरातीत नाचतात आणि कथा कीर्तनात नाचल्या जातात. असं 3 प्रकारचं नाचणे. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते ते नाचणं तिरस्काराचं की भक्तीचं? बोलत चला. तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात ते नाचणं भक्तीचं की मस्तीचं? मस्तीचं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते ते नाचणं तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात ते नाचणं मस्तीचं. पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी. कथा कीर्तनात नाचावं. किती गोड आनंद घेतात बरं हे वारकरी. आणि म्हणून मला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा होता की वारी वारकऱ्यानं केली पाहिजे. बरं एक तरी वारी पंढरीची करावी. माझ्या तुकोबांनी करावी. वारीला जावं, जगदीश्वराच्या पांडुरंगाच्या मुखाकडे पाहावं. पण देवानं एवढं सेवेचं ऋण झालेलं आहे की तुकोबांना पाहिलं की देवाची मान खाली जावी. एक दिवस तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा सायास प्रयासाने येतो रे तुझ्या वारीला. माझी एकच इच्छा आहे की तुझं त्या ठिकाणी दर्शन व्हावं, तुझं मुखकमल मी पाहावं आणि पुन्हा मी माझ्या घरी निघून जातो. तुला काही मागत नाही रे देवा, पण तू मला पाहिलं की मान खाली घालतो. देवान सांगितलं, तुकोबा तुमच्या सेवेचं ऋण माझ्यावरती एवढं झालं, तुम्हाला पाहिलं की माझी मान आपोआप खाली झुकते. मग देवा याच्यासाठी काय करावं लागेल? तुकोबा तुम्हाला मला काहीतरी मागावं लागेल. तुकोबाराय हे तर शक्य नाही. पण तुकोबा म्हणतात जर मी मागितल्यानं जर भगवंत प्रसन्न होणार असेल तर मग तुकोबानं मागितलं पाहिजे. दुसऱ्या वेळेला वारीला गेले आणि देवाची मान खाली जाणार. तुकोबा म्हणतात, देवा आज मान खाली घालू नको. आज नुसता तुकोबा वारीला नाही तर आज प्रत्यक्ष तुला मागायला आला. मग तर देव प्रसन्न झाले. मागा मागा तुकोबा, या शब्दाच्या आतुरतेनं वाट पाहत होतो. मागा, तुम्हाला काय मागायचं? तुकोबा म्हणता, देवा द्यायचंच असेल तर हेच दे. Yeah.
बरं त्यांच्यासाठी. क्या बात आहे, अतिशय गोड. कीर्तन म्हणलं की साथीदारांची गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन ओढून नेण्याची ताकद आहे बरं तुमच्यामध्ये. पण तुका म्हणे येते पाहिजे जातीचे वेड्या गबळाचे, नाही तर आमच्या नशिबी डिस्प्ले गेलेले, सिम कार्ड नसलेले, वायरा तुटलेले, फिजा उडालेले. आपण एक म्हणून त्यांनी माग तिसरंच म्हणू. एकदा मी काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमाग जरा एक बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं बरं बोलू दे कोणाला, पण म्हणा काहीतरी. आता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, किती सुटसुटी ते. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसवले. पण खरंच कीर्तना साथीदारांची गरज. एवढं गोड प्रमाण दिलं आपण, चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल गायली. की हेची दाना दे गा देवा, हेची दाना दे गा देवा, तुझा विसरना भावा, तुझा विसरना भावा, गुण गाईना वडी, गुण गाईना वडी. महाराज सांगतात की अरे हेच दान दे गा देवा, देवा मला असं दान द्या की तुझा विसरण भावा. तुकोबा मी तुम्हाला हे देईल, पण जर मी तुम्हाला हे दिलं तर तुम्ही काय कराल. महाराज सांगतात देवा मी गुण गायीन आवडी आणि हे माझं सर्वस्व असेल. बरं तुकोबा, परंतु तुकोबारायांना म्हणतात तुकोबा हे तर मी तुम्हाला दिलो, पण तुम्हाला मुक्ती वगैरे काही धन संपदा देऊ. तुकोबराय शार्प नकार देतात, नलगे मुक्ती धन संपदा. पण देवा द्यायचाच असेल, नाहीतर आज विदारक परिस्थिती आहे दादा. अक्षरशः माय बापांना लेकरायचे 10वे घालावे लागत आहेत. व्यसनानं स्वतःचं जीवन बर्बाद केलं हो त्या लेकरांनी. पण ज्या धर्मपत्नीनं त्यांच्यासाठी तारुण्य बहाल केलं, त्या पत्नीच्या तारुण्याचा सुद्धा काही काहींना या व्यसनाच्या पुढे विसर पडलेला आहे. परंतु संत महापुरुष आपल्याला सांगून गेले दादा वाईट व्यसन करून तुम्ही तुमच्या जिंदग्या बर्बाद करू नका. की सोडून दे दारूची वाईट चाल, सोडून दे दारूची वाईट चाल. काल होता माला माल, आज झाला तू कंगाल. करू नको संसाराचे हाल, तुझ्या संसाराचे हाल. करू नको संसाराचे हाल, तुझ्या संसाराचे हाल. करू नको. सोडून दे दारूची वाईट चाल, काल होता माला माल, आज झाला तू कंगाल. करू नको संसाराचे हाल, तुझ्या संसाराचे हाल. करू नको संसाराचे हाल. संत फार गोड आपल्याला सांगून गेले बरं की व्यसन करून आयुष्य बर्बाद करू नका. जी मुलगी आपल्यासाठी तारुण्य बहाल करते ना, फार विश्वासानं विवाह करते व आपल्या बरोबर. पण जर तो विश्वास आपण कुठेतरी तोडत असाल तर याचं पाप आपल्याला लागणार आहे. आणि म्हणून एक वियोगी महाराजांचं गोड भजन आहे बरं की थांब जरा दारूवाल्या हो, थांब जरा दारूवाल्या, बोल गड्या रे, बोल गड्या रे, इला सोड गड्या रे. बोल गड्या रे, इला सोड गड्या रे. देवाने जन्म तुला भारती दिला, भारती दिला. हिंदू भुजा राजसातून सोड रे हिला, सोड रे हिला. कशी नाही जनाची मनाची लाज रे तुला, कशी नाही जनाची मनाची लाज रे तुला. बोल गड्या रे, तिला सोड गड्या रे. बोल गड्या रे, तिला सोड गड्या रे. वाईट व्यसन करून आपल्या जिंदग्या बर्बाद करू नका. बरं हे व्यसनी लोक विचारानं एवढे पोहोचलेले असतात, पण पिणाऱ्या लोकांना मी नेहमी सांगते दादा बाबा काका, खरं तर दारू आपण पित नाही. दारू आपली इस्टेट पिते, दारू आपली इज्जत पिते, दारू आपल्या लेकरा बाळांचं शिक्षण पिते. म्हणून व्यसन करू नका.
बरं व्यसनी लोक एवढे विचारांना पोहोचलेले असतात ना. पहिले आता ते रेडू होते, रेडू आपण कुठेही FM लावू शकतो, गाणी लावू शकतो. छोटे छोटे रेडू असायचे पहिले. आणि फार दिवस नाही झाले रेडू अजूनही होते. आत्ता उगा 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये हे मोबाईल आले. मी एक असा व्यक्ती पाहिला की फुल पिलेला होता दारू आणि त्याच्याकडे तो रेडू होता. ते काहीतरी गाणं होतं बघा जुनं पिक्चरचं. जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. आता ते FM वरचं गाणं एका बाईनं फरमाईश केली, ते गाणं लागलं आणि ते बंद झालं. पण ते त्या रेडूला म्हणायचं ते आत्ता जे गाणं म्हणलं होतं ना तेच म्हण. आता ते रेडू म्हणन का बरं? त्यांना अक्षरशः ते गाणं, ते दुसरं गाणं चालू. तुला मी सांगितलं बरं का, आत्ता जे मग अशी म्हणली ना तेच म्हण. आता त्यानं गाणं नाही म्हणलं म्हणून यानं रेडूच फोडून टाकलं. पण अक्षरशः विचित्र लोक असतात हो पिणारे. एक जण तर पिलान रातच्या 12ला घरला आला आणि दरवाजा वाजवला बायकोला, ए उघडदार. तिनं सांगितलं मी उघडणार नाही. त्यानं सांगितलं मग मी आत्महत्या करेन. तिनं सांगितलं मरायचं तर मर, जगून तो फायदाच नाही. अरे मला मर म्हणली. आता हिचं ऐकून काय आपलं जीवन संपवण्याचा अर्थ नाही, पण काहीतरी युक्ती करू म्हणलं आपण. समोरून माया असा नाला वाहत होता आणि नाला वाहत असताना यानं युक्ती केली. भला मोठा असा दगड घेतला आणि दन दिवशी त्या नाल्यात आदळल्याबरोबर इकडं दाराच्या बाजूला येऊन उभा राहिला. पण ती बिचारी पतीवर प्रेम होतं, इथूनच म्हणत होती, कधी इथून म्हणलीच नाही. आणि ते नाल्यातला दगडाचा आवाज आल्याबरोबर तिला वाटलं बाई नक्कीच आपला धनी गेला. तिनं आपलं दार उघडलं, धनी 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 करून त्या नाल्याकडे पळत गेली. तवर धनी दाराच्या बाजूला उभं होतं. हिनं धनी धनी करून पळूच तो रे घरात घुसलं. आणि मग हिला मेळ लागला, बाई धनी नाल्यात नाही, धनी इकडं घरात आहे. आणि मग आता आली आणि असं दार वाजवायची, मालक दार उघडा ना हो. तेव्हा ए अजिबात जमणार नाही. ती म्हणली तुम्ही दार उघडलं ना साष्टांग लोटांगण घालीन पा तुमच्या चरणवर, पण दार उघडा. तो मला जमणार नाही. अहो शेजारचे पाजारचे लोक ऐकते तर आपल्याला नावं ठेवते, दार उघडा. तो सांगितलं अजिबात जमणार नाही. थांब थांब म्हणी, हे सारे लोक जमा झाले का मग विचारीन तुला रातची 12 वाजता गेलतीच कुठं म्हणून. म्हणजे इतके विचित्र लोक आहे महाराज हे व्यसन करणारे. म्हणून संत आपल्याला सांगू गेले, आपलं जीवन असं विदारक होणं असं जर वाटत असेल, तारुण्याच्या वयामध्ये योग्य संगती करा. संत आपल्याला सांगून गेले की संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, हो ये तेरो बड़ा भाग रे तेरी अच्छी बनेगी. आपल्या या जीवनाचा उद्धार व्हावा, हे जीवन अनमोल व्हावं असं जर वाटत असेल तर एका बापानं लेकराला प्रश्न केला. असा काचेचा ग्लास घेऊन आला आणि त्या मुलाला प्रश्न केला, राजा हा ग्लास माझ्या हातामध्ये आहे, सांग बरं या ग्लासाची किंमत काय? तो म्हणला, दादा त्या ग्लासाची किंमत ना 15 रुपये. पण का रे राजा याच्यामध्ये जर केशरयुक्त दूध आलं तर मग रे? तो म्हणला, दादा त्याची किंमत 100 रुपये असेल. बरं जर याच्यामध्ये चांदीची वस्तू जर टाकली तर दादा त्याची हजारानं किंमत वाढेल. बरं जर याच्यामध्ये सोनं जर टाकलं तर दादा लाखानं किंमत वाढेल. बाबा याच्यामध्ये जर हिरे माणिक मोती टाकले तर अरे कोटीनं किंमत वाढेल. बापानं तो ग्लास प्रश्न विचारून असा वरून सोडला. ग्लास खाली पडला. पडल्याबरोबर त्या मुलानं बापानं विचारलं, राजा आता याची किंमत? म्हणे, बाबा त्याची किंमत आज 0 आहे. उलट आता काचा गोळा करत असताना त्रास होईल, कुणाला टोचू नये, कुठं ती काच जाऊ नये, कुणाच्या पायाला त्या काचेनं जखमा होऊ नये याच्यासाठी आता प्रयास करावा लागेल. बापानं त्या लेकराला जो उपदेश केला तो फार मोलाचा आहे. बापानं सांगितलं, राजा मानवाचं जीवन सुद्धा ह्या काचेसारखंच आहे, या ग्लासासारखंच आहे. जेवढ्या काही चांगले संस्कार या जीवनामध्ये आपण आत्मसात करू तेवढं आपलं जीवन अनमोल होईल. पण जेवढे काही नको त्या संस्काराच्या मागे जर आपण गेलो, दुर्गुणांच्या जर मागे गेलो तर अगदी या ग्लासासारखं या जीवनाचं मातीमोल व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. या उदाहरणातून आपल्याला काहीतरी शिकायचे की जीवनामध्ये काहीतरी घडा, काहीतरी संस्कारानं संस्कारी जीवन राहू द्या. आता हे बालगोपाळ मंडळी संस्थेमध्ये लेकरं राहत आहेत. 2 वर्ष का असे ना, माझ्याच घाला असं मी म्हणणार नाही, पण 1-2 वर्ष का असते ना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये लेकरं घाला. कारण
चिखल जोपर्यंत ओला आहे त्या ओल्या चिखलाला तुम्ही जसं वळवायचं तसं वळवा, पण एकदा की चिखल वाळला त्याला वळवण्याचा प्रयत्न करा, तो मोडेल पण वळणार नाही. विठाला विठाला योग्य वया संस्कार करा. म्हणून संप्रदायाचं काम पाहिलं तर 98% आणि सरकारचं काम पाहिलं तर 2%. तुम्ही म्हणताल असं कसं? अरे अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे. लक्ष द्या बरं माय हो, अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे म्हणून काम 2%, पण अपराधच होऊ नये यासाठी काळजी घेणारा हा वारकरी संप्रदाय म्हणून काम 98%. मुलाचं काम खरं तर संप्रदायाचं आहे. आणि म्हणून संत सांगतात की नलगे मुक्ती धन संपदा, पण देवा जीवनामध्ये संत संग देई सदा. तुकोबाई ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. तुकोबाराय म्हणतात देवा मला ते गर्भवासाचं दुःख चालेल, अभंगाचं शेवट. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी, गुण गाईन हरली हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व हेची माझी सर्व जोडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी तुका म्हणे गर्भवासी देवा घालायचे गर्भवासाचं दुःख मला मान्य असेल, पण सुखे घालावे आम्हासी. गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. असा गोड अर्थाचा अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी आपण निवडला. मा भगवतीनं जशी बुद्धी दिली तसं या अभंगावरती बोलण्याचा प्रयास मी केलेला आहे. आज या ठिकाणी सर्व गायक वादक मंडळी, अगदी आपण तोलामोलाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. अतिशय सुमधुर गायन आपल्या सर्वांचे. मुलाची साथ आपण सर्वांनी दिली, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. आमचे चोपदारजी माऊली आहेत, चोप त्यांच्या हातामध्ये आहे, त्यांना सांगायचंय भिवू नकोस, मी तुझ्या बाजूला उभा आहे. परंतु बरं का चोपदार भाऊ, ते चोप घेऊन असं नुसतं उभं नाही राहायचं. कोणी येड्यावानी करायला लागलं, उठून जायला लागलं की चांगलं त्या चोपानं चोपायचं. पण काही काही चोप धरायला भीती राहते. बरं तर बरं, नाही तर आपला चोप घेऊन आपल्याला चोपायला बसले.
पण खरं तर या मंडळीची मोठी सेवा असते कीर्तनकाराला घेऊन येणं, सन्मानानं घेऊन जाणं. आपण आपली ही सेवा देत आहे, आपणाला मनापासून धन्यवाद विनेकरी बाबा आपणही आहे, तुळशीवाल्या माऊली आपणही आहे, माझ्या ह्या माय माऊल्या आहेत, माझ्या या संस्थेतल्या विद्यार्थिनी आहेत. इकडं पाहिलं तर आमच्या हार्मोनियम वादक माऊली आहे, सुंदर वाजवता बरं का तुम्ही. कारण मला हार्मोनियम वाजवता येते ना, त्यामुळं मला वादक एवढे तयारीचाच महत्त्वाचा नाही. तर कधी कधी मी कोमल म्हणावून तुम्ही शुद्धचं बटन दाबून धराव, म्हणजे माझं उकत आणि तुमचं जात. नॉलेजवान पाहिजे. एकदा असंच मी एका काकाला म्हणलं, काका द्या बरं दोन. त्यांनी 2 बटणं काढले आणि माझ्याकडे आणून दिले. म्हणलं आता मला काय खायचे का ते. पण नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. पण अतिशय सुंदर आपण हार्मोनियम वाजवता. आधीची माऊलीसुद्धा सुंदर वाजवत होते. बरं, दोघांनाही धन्यवाद देईल. आमच्या काकाश्री आहेत, या वयात सुद्धा अगदी तरुणाईला लाजवेल एवढा गोड मृदुंग आपण वाजवता. नाही तर कधी कधी मृदुंगाचार्य काका 2च बोल वाजवणारे भेटतात, द्या खाना खपाना, द्या खाना खपाना. काही काही तर असे वाजितेत, नेमकं वाजितेत का खाजितेत तेच कळत नाही. पण आमच्या काकाश्रींची मात्र मोठी सेवा आहे. आपणाला सुद्धा मनापासून धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी, आवाज क्लिअर पोहोचवणारी उत्तम साऊंड सिस्टीम या ठिकाणी इथलीच आहे का गावातली? वा वा, अतिशय सुंदर आहे बरं का दादा. कारण तुमच्याच हातात आहे आमचा कुठं घालवायचा आणि कुठं वाढवायचा बरं का. पण ऑपरेटिंग सेवा खूप गोड आहे. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा जोरदार. वा, त्यांच्या बाजूनं बसलेले शास्त्री का तुम्ही? तुमच्याकडं पाहिलं शास्त्री नाही म्हणावं वाटतं तुम्हाला, पण खरं वारकरी वेश फक्त पॅन्ट आहे, शास्त्रीचा जरा वेगळा वेश राहतो. पण गावचे तुम्ही शास्त्री आहेत आणि म्हणून गावची पदवी. बर खरं तर अगदी गोड व्यक्तिमत्व आहे. वारीमध्ये आम्ही सोबत होतो आणि त्याच्या आधीपासून आमचा परिचय, खूप दिवसाचा आम्ही परमार्थिक परिचय आमचा आहे. आणि परमार्थिक हे जे नातं हे रक्ताचं नसतं, पण हे नातं जे आहे ते भक्तीचं नातं असतं बरं का. आणि म्हणून आपण सगळे मंडळी आहोत. अगदी प्रेमानं मी तुमच्यामध्ये 2 वर्ष पायीदिंडी सोहळ्यामध्ये होते. आता थोडं संस्थेचा व्याप आहे त्यामुळं येणं होत नाही, पण तरीसुद्धा कसं तरी त्यातून बाजूला निघून वारी करावी वाटते. परंतु आता मुलींकडे सगळी काही लेकरांना मागं पुढं पाहण्याची जबाबदारी आमच्यावरती असल्यामुळं थोडंसं आता वारी करणं शक्य होत नाही. पण खूप 7वीपासून मी पायी वारी करत होते. मला कधी गाडीत बसावं वाटलं नाही वारीच्या प्रेडमध्ये, आणि मी कधीच गाडीत बसले नाही. माझी एकच इच्छा असायची की नाही आपल्याला पुढे होईल ना होईल या व्यापामुळे, पण आता जे आहे आपल्याकडे संधी, तर आपण या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे. आणि तुम्हा बसलेल्या मंडळीला सुद्धा माझी विनंती आहे ना, सध्या संधी तर संधीचं सोनं करा. नाही तर लोक वय झाले की मग त्या ठिकाणी मज नाही, हातपाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड. वय झालं की मग केदारनाथ बद्रीनाथ करतात ना, ते तिथं गाढवावरती बसायचं आणि मग ते गाढव आपल्याला वर घेऊन जाणार. ते गाढव म्हणतं, अरे भाग्यवान तू कमी, तू मायावर बसला आणि मी तुला पायी घेऊन चाललोय. म्हणून करायचं तर योग्य वयात परमार्थ करा. काही काही ना कोणत्या वयात करावं हेच कळत नाही. एक तर 80 वर्षाची आजी माझ्याकडे आली, म्हणली बाई आरतीताई मला माळ घालायची. म्हणलं आजी या वयात? ती म्हणली आता चावणच गेलं बघ तायडे, म्हणजे चावणं म्हणून 80 वर्षाच्या वयात माळ घालायची. पण असा परमार्थ नको. सावधगिरी बाळगा जीवनामध्ये, नक्कीच आपलं जीवन सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमचे सरपंच माऊली आहेत, ते सुद्धा आमच्याबरोबर. भरपूर मंडळी आहे आपल्या गावचे. मला वाटतं डॉक्टर होते ना, वारले वाटतं. अच्छा, खरं तर कमी वयामध्ये जगाचा निरोप त्यांना घ्यावा लागला. पण हे अगदी तरुण तडफदार मंडळी आपल्या दिंडीमध्ये सहभागी होते आणि अगदी आनंदानं हा पायी दिंडी सोहळा पंढरी क्षेत्रापर्यंत घेऊन जाणारे हे सगळे वारकरी. खरं तर आज खूप दिवसांना हा योगच आला म्हणावं लागेल. आमच्या आजीबाई आहे, खरंच खूप दिवसांना हा आज आपल्या भेटीचा योग आहे की वारीच्या प्रेडनंतर आज पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये मी या ठिकाणी येते आहे. पण आनंद आहे, हे परमार्थिक नातं आपलं आहे. आणि अगदी आदरानं येईपर्यंत किती फोन केले असतील मला बाबा, नक्की 7-8 जणांकडे नंबर होते, कुठवर आल्या कुठवर आल्या कुठवर आल्या. पण तुमच्यावरनं सांगत नाही बरं का. पण काही काही गावात आम्हाला जाईपर्यंत का कधी येणार, काय घेणार, काय खाणार, एवढ्या पंचायती फोनवर. पण एकदा का कीर्तन झालं, पॉकेट आणि श्रीफळताईच्या स्वाधीन केलं का मग ताई तुम्ही घरी गेल्या का तशाच गेल्या, पुन्हा फोन नसतो. काही काहींचं एवढं मतलबी प्रेम असताना पण संत सांगतात प्रेम करायचं तर मनापासून करा, देखाव्याचं प्रेम नकोय. एकदा मी त्या मुंबईला कीर्तनाला गेले, मुंबईकर म्हणले आरतीताई अहो तुम्ही एवढ्या दुरून आल्या आणि जवळ कीर्तन आहे म्हणले उद्या 60-70 किलोमीटरला, मग एक करा ना, इतक्या दूर घरी जाण्यापेक्षा इथं थांबता का?
म्हणलं माऊली तुम्ही जर व्यवस्था केली तर नक्की थांबल. ते मला म्हणता मुंबई इथं लोक माजले म्हणे, इथं मजल्यावर मजले आणि तुम्ही म्हणता व्यवस्था. तुम्ही म्हणाल तशी करू, चला म्हणे आमच्या मागं. ते पुढं आम्ही मागं, ते पुढं आम्ही मागं गेलो. भला मोठा बंगला ओ, मला भोकरला पत्र्याच्या खोल्या आहेत आम्हाला. पण ते एवढ्या मोठ्या बंगल्यात गेलं ना बाबा, त्यांनी असं दरवाजा उघडला. अगोदर ज्या वेळेला उघडला बाहेरून तर खूप मोठा बंगला, आणि त्या बंगल्याची रूम उघडली तर त्या खोलीत आळे जाळे. म्हणलं बाबा येत राहायचं का आम्ही? ते तुम्ही टेन्शन घेऊ नका, कर्मचारी फार आहे म्हणे आमच्याकडे, 10च मिनिटात तुम्हाला रूम क्लीन करून देईल. दादा बाबा काका आम्ही असं रूममध्ये जाऊन बसलो. थोड्या वेळानं ते कर्मचाऱ्यांनी रूम साफ केली. मला म्हणे ओ ताई रूम साफ केली, आता चला तुम्ही रूममध्ये. आम्हाला घेऊन गेले दादा बाबा काका, आम्ही रूममध्ये गेलो. मग त्या घर मालकानं पोरीला सांगितलं, हे बघ महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार आरतीताई शिंदे आपल्याकडे आले, आपलं भाग्य आहे. आता या ताईंना पाहिजे ते दे, वेळोवेळी चहा पाणी काय पाहिजे ते तू दे, त्यांना कशाची कमी भासू देऊ नको. मग ती पोरगी आपलं शिकलेली होती बिचारी, पण आली माझ्याकडं. आरतीताई तुम्हाला गरम पाणी वगैरे देऊ का पिण्यासाठी, हळदीचं दूध देऊ? हक्कानं सांगा ताई, लाजू नका, हे घर आपलंच आहे. मला राहवलंच नाही, त्या दिदीला असं जवळ बसवलं. पण ती माझ्याकडे असं काजू बदाम मनुके पिस्ता घेऊन आली. सरपंच साहेब जेव्हा मी नवीन कीर्तनकार झाले ना, आमच्या बाबांची वडिलांची माझी परिस्थिती फार गरिबीची होती. शाळेचा पाया खोंदायचे, कुठेही सायपणाचे कामं करायचे. त्यामुळं आम्ही कधी काजू बदाम हे पाहिलेलेच नव्हते. आणि मी नवीन कीर्तनकार झाल्यावर माझ्यासमोर काजू बदाम पिस्ता आला. पण तो पिस्ता कसा खायचा आहे मला माहीतच नव्हतं. मी एवढे लोक आम्ही 7-8 जण बसलो होतो. काजू बदाम खाल्ले, पण तो पिस्ता कसा खायचा माहीतच नव्हतं. टरफाला सगळं मी तोंडात टाकलं आणि एकटीच माकडावाने कडाकड वाजीत बसली. ती लोक मला म्हणे याच्यात वाजन असं आहेच नाही म्हणे काही, पण तरी कोण एवढं वाजलं? मला म्हणतंय काय झालं? तर मला अपमानच सांगावं वाटाना. तेव्हापासून मी एकच ठरवलं, श्रीमंताच्या घरी गेलं का आधी घरच्याला खाऊ द्यायचं, मग आपण खायचं. तेव्हा फोडून खायचं का बुडून खायचं याचा मेळ लागतो. तसं ते एवढ्या मोठ्या बंगल्यात गेलो. ते घरवाले हे देऊ का ते देऊ का. ती पोरगी मला राहवलंच नाही, तिला असं जवळ बसलं. म्हणलं बाई कोणाचा आहे का हा एवढा मोठा बंगला? ती म्हणे ताई हा जो बंगला आहे ना माझ्या पप्पाचा आहे. वारकरी बिचारे सन्मान करणारे होते, आणि कधी पण वारकऱ्याचा मनापासून आदर करावा. नाही तर काही काही लोक महाराजाला बोलवणार आणि पंक्तीला जेवायला नेणार, हे चुकीचं आहे. थोडंसं प्रवास नेहमी कीर्तन रोजचे असं पंक्तीला जीव घालणं चुकीचं असतं. कुठंतरी सन्मानानं घेऊन जा. उलट भाग्य म्हणायचं आपलं की आपल्या घरी आज संत येणार आहे. कारण तुकोबाराय वारकरी संप्रदायातले संत सांगतात, संतामुखी देता अन्न कोटी कुळे उद्धरती. एवढी ताकद या अन्नदानामध्ये आहे. परमार्थ करणारा परिवार होता, थोडंसं प्रेम होतं. आणि मग ती पोरीला मी विचारलं, म्हणलं बाई लय मोठा बंगला आहे गा हा, किती रुपयाचा आहे सांगता येईल का ग मावशा? हो. ती मला म्हणे बाई ताई माझ्या पप्पाचा हा 1 कोटी रुपयाचा बंगला आहे म्हणे. म्हणलं बाबू, म्हणलं का ग दिदी या 1 कोटीच्या बंगल्यात आमच्यासारख्या वारकऱ्याला एखादी चांगली वॉशरूम नव्हती का ग? इथं अशा आळ्या जाळ्याच्या रूममध्ये आम्हाला पहिल्यांदा आणून घातलं. ती म्हणे खरं सांगू का ताई, या खोलीमध्ये 2 महिन्यापूर्वी या पंख्याला माझ्या भाऊजाईन फाशी घेतली होती म्हणे. बाबू मी म्हणलं बाई तो या भाऊजाईन फाशी ना आम्हाला कायला घेऊन आली? ती म्हणली घरचे म्हणले देवा धर्माच्या माणसाला काहीच होत नसतं म्हणून तुम्हाला घेऊन आली. म्हणजे कधी कधी लोक काय प्रेम करतील सांगता येत नाही, पण संत सांगतात प्रेम असू कधी, प्रेम असू कधी, प्रेमाविना नाही तुमचं आमचं जे नाते हे खरं तर परमार्थिक नाते आणि प्रेम देणारं नाते. असंच आपलं प्रेम सातत्यानं आमच्यावरती राहो. मी पांडुरंग परमात्माच्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर हे बघा आपण संप्रदायाच्या नियमानं भजन करणार आहे. आई भगवतीचं स्थान आहे आणि तुमच्या सगळ्याकडून भजन व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळं प्रेमानं सगळ्यांनी टाळी वाजवा आणि माझ्याबरोबर. हे बघा मी काय फार वेळ घेतलेला नाही, 9 वाजून फक्त 10च मिनिटं, 8:30ला कीर्तन 7:30ला कीर्तन चालू झालं. त्यामुळं मला वेळेत थांबायचे, कारण उद्याही मला काल्याचं कीर्तन आहे. एवढ्यातच थोडासा व्याप झाला कार्यक्रमाचा, त्यामुळे वेळेत थांबणार आहे आपण. पण तुमच्याकडून भजन व्हावं, आई भगवती प्रसन्न होईल एवढी गोड टाळी वाजवायची, प्रेमानं सगळ्यांनी भजन करायचे. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. टाळी वाजवा प्रेमानं भजन करा. जय हो. जय अंबे
लाजू नका. प्रत्यक्ष भगवती जवळ आपला भाव पोहोचतोय इतक्या प्रेमानं भजन करा. कुणीतरी ऐकावं, कुणीतरी चांगलं म्हणावं याच्यासाठी नाही, मा भगवतीनं आपला अर्थ हाक ऐकावे एवढं गोड भजन करायचे. सगळ्यांनी ताट बसा आणि टाळी वाजवा आणि सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. आणि जे जे भजन करणार नाही त्यांना त्यांच्या शेजारणीची शपथ आहे बरं का तुम्हाला. त्यामुळे टाळी वाजवा आणि गोडच भजन करा. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. वाजवा टाळी म्हणा. क्या बात है वाह. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. बोला. वाह वाह वाह. जय अंबे मा जगदंबे मा, 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 जय अंबे मा जगदंबे अत्यंत गोड भजन केलं बरं का. खरंच धन्यवाद तुम्हा सर्वांना. एकदा तुमच्यासाठीच तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गोड. पण काहींनी केलं असेल, काहींनी नसेल. आता मात्र सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करायचे. सर्वांनी हात आद्यंतर ठेवू नका, नाही तर सांदेवात होत असतो. एक साथ टाळी प्रेमानं सगळ्यांनी ह विठोबा रखुमाई. एक साथ विठोबा अतिशय गोड भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद. आणि न म्हणता खाली हात केले त्याबद्दल डबल धन्यवाद. तशी म्हणजे हुशार आहे आपण. हात वरी घ्या, टाळ्या वाजवा, भजन करा. आम्हाला सांगावं लागतं पण भजन संपलं हात खाली घ्या अजिबात आपल्याला सांगायची गरज नाही. पण असो खरंच सुंदर भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.